एक दिवसीय धरणे आंदोलन तुम्ही इथे ठेवलेलं आहे, काय विषय आहे आणि काय मागणी आहे? आम्ही महावितरण अंतर्गत, परिचय द्या तुमचा आणि काय. माझं नाव निशांत काडसरपे, मी तांत्रिक कंत्राटी कामगार युनियनचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये महावितरणनी 329 सबस्टेशन जे आहेत ते प्रायव्हेटायझेशन केलेले आहेत. प्रायव्हेटायझेशनमध्ये महाराष्ट्रातले 329 सबस्टेशनपैकी क्रिस्टल कंपनी नामक एक कंपनी आहे, तिला 164 सबस्टेशन दिलेले आहेत व स्मार्ट कंपनी आहे, तिला 165 सबस्टेशन दिलेले आहेत. या क्रिस्टल कंपनी अंतर्गत आता सगळे जे आउटसोर्स कर्मचारी आहेत ते सगळे आउटसोर्स कर्मचारी त्या ठिकाणी नवीन आणण्याचं काम त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहोत. त्या ठिकाणी कार्यरत असताना क्रिस्टल कंपनीने आम्हाला आर्थिक स्वरूपाची मागणी केली व आर्थिक स्वरूपाची मागणी करत असताना त्यांनी आम्हाला एक 15 पेजेसचा फॉर्म दिला आणि त्या पेजेसच्या फॉर्ममध्ये सर्वात अगोदर आमच्यावर राजीनामा याच्यावर त्यांनी आम्हाला सिग्नेचर मागितली. त्याच्यानंतर 100 रुपयाचा एक स्टॅम्प पेपर आहे, त्या कोरा स्टॅम्प पेपरवर आम्हाला त्यांनी सिग्नेचर मागितली व 3 वर्षे शासनाकडून ज्याप्रमाणे दरवर्षी पगारवाढ होत असते त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची 3 वर्षे पगारवाढ होणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं व आम्हाला स्वतंत्रपणे आम्हाला अधिकार असतो की आमची युनियन एक जर आमच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होत असेल तर त्याच्यावर आवाज उठवण्याचा. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच युनियनचं आम्हाला सभासत्व व्हावं लागेल असं सुद्धा त्यांनी त्या 15 पेजेसच्या फॉर्ममध्ये सिग्नेचर करून मागितलं. त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की आमच्या पगारातूनच त्या सभासद नोंदणीची सभासद पावती कपेल. याप्रमाणे आमच्यावर अशा प्रकारचा अन्याय होतोय जो असंविधानिक बाबी सगळ्या त्या लादण्याचा प्रयत्न करत आहे. क्रिस्टल कंपनीचा असा बोगस कारभार आहे की त्या कंपनीने गेले नागपूर महानगरपालिकेमध्ये व मेओमध्ये, मेडिकलमध्ये, डागामध्ये आतापर्यंत सफाई कामगार व इतर कामगार ते पुरवण्याचं काम करत होती. तिला टेक्निकल नॉलेज शून्य असून या बाबतीत शून्य नॉलेज असतानाही त्यांना हा टेंडर कसा होतो, टेंडर झाला तर त्यांना या बाबतीचं शून्य नॉलेज व आता NMCमध्ये त्यांनी बऱ्याचशा लोकांनी त्या संदर्भात आंदोलन केलं होतं, त्या लोकांची 3-3 महिने पगार झालेले नाही आहेत. या अशा बऱ्याचशा बाबी त्यांनी क्रिस्टल कंपनीने आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे व असंविधानिक बाबी क्रिस्टल कंपनी आमच्यामार्फत लिहून घेत आहे. आता क्रिस्टल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कशाचं मिळालेलं आहे? क्रिस्टल कंपनीला महावितरण अंतर्गत 300 महावितरणमध्ये कधीपासून काम करताय? गेले 10 वर्षापासून काम करतोय. तेव्हा तुम्ही कंत्राटी पद्धतीने होता महावितरणकडे की कोणत्या कंत्राटदाराकडे? महावितरणकडे अंडरटेकिंगमध्ये एक कंपनी यायची, ती कंपनी दरवर्षी टेंडर व्हायचा, त्या अंतर्गत आम्ही आउटसोर्स म्हणून कार्यरत होतो. त्यावेळेस असे काही कंडिशन नव्हते का? नाही. संपर्क पोर्टलच्या क्रिस्टलला काम मिळालं? क्रिस्टल 23/7 पासून मिळालेलं आहे. अच्छा, त्या पद्धतीने त्यांनी आपले नियम त्या ठिकाणी लावलेले आहेत. हो. तुमची आता मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे की या प्रकारचा करारनामा त्यांनी कोणत्याही प्रकारचा या प्रकारचा करारनामा व जॉईन व्हायच्या अगोदर राजीनामा, ज्याप्रमाणे हे सगळ्या बाबी मी सांगितलेल्या त्याप्रमाणे त्यांनी आमच्याकडून करून घेऊ नयेत व शासनाकडे आमची तर हीच मागणी असेल की शासनाने एक वेगळी योजना राबवून किंवा वेगळं एक माध्यम राबवून, ज्याप्रमाणे आतापर्यंत आमच्या संपर्क पोर्टलच्या माध्यमातून पगार व्हायचे किंवा संपर्क पोर्टलच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे कनेक्टेड होतो, त्याप्रमाणे शासनाने ती राहू द्या व क्रिस्टल कंपनी स्मार्ट कंपनी यांचा ठेका रद्द करावा. आता तुम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना या संबंधामध्ये काही पत्रव्यवहार केला आहे का? महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना सुद्धा आम्ही या संदर्भात पत्र दिलं. त्यांच्यात आम्ही सगळ्या बाबी नोंदवल्यात की या प्रकारचे हे आम्हाला मागण्या करत आहेत. त्याच्यानंतर आम्ही राज्याचे राज्यमंत्री कामगार आशिष जयस्वाल यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं. त्याच्यानंतर रामटेक लोकसभाचे खासदार यांना सुद्धा, श्यामकुमारजी बर्वे यांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन आमच्या विविध मागण्या सांगितल्यात. त्याच्यानंतर आम्ही विकास ठाकरे जे आहेत नागपूरचे आमदार त्यांना सुद्धा आम्ही या संदर्भात माहिती दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांचं उत्तर काय आलं? महावितरणचं अधिकाऱ्यांचं उत्तर याच्यावर असं आहे की याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. त्यांनी मग संबंधित कंत्राटदाराला बोलवून जांच पडताळ केली नाही का? या संदर्भात आमची बावनकुळे साहेबांना जेव्हा आम्ही निवेदन दिलं होतं जिल्हा नियोजनमध्ये, तर बावनकुळे साहेबांच्या मार्फत आमची कलेक्टर ऑफिसला बैठक लागली होती. त्या बैठकीमध्ये क्रिस्टल कंपनीचा एक
साधारण मला असं वाटतं मॅनेजरच्याही खालच्या लेवलचा एक कर्मचारी येऊन तिथे आणि आमचे सी साहेब होते, त्या सी साहेबांच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं सी साहेबांनी की आम्ही व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत चर्चा करू, पण अजूनपर्यंत याच्यावर काही निष्कर्ष निघालेला नाही. महावितरण कार्यालयाचे मुख्य अधिकारी कोण आहेत? नागपूरचे दोडके साहेब आहेत. हो. आणि क्रिस्टल कंपनीचे कोण आहेत जे तुमच्या म्हणजे वर नियंत्रण जे ठेवतात? अजूनपर्यंत या बाबतीत त्यांच्याकडून कोणतीच माहिती आलेली नाही. त्यांचे एक मॅनेजर सुपरवायझर प्रमाणे जे लोक होते NMC मध्ये काम करत, ते सुपरवायझर आमच्या नागपूर ग्रामीणच्या आणि शहरातल्या प्रत्येक सबस्टेशनमध्ये जाऊन ते 15 फॉर्म देऊन सिग्नेचर करून मागत होते. ऑफिस कुठे आहे नागपूरला? समाज कल्याण ऑफिसला आहे. समाज कल्याण ऑफिसला क्रिस्टल? हां, त्यांचं समाज कल्याण ऑफिसला तिकडे कुठेतरी असं ऑफिस आहे, त्यांनी असं सांगितलं. मला कन्फर्म माहिती नाही. कन्फर्म त्यांनी सांगितलं नाही आम्हाला अजूनपर्यंत माहिती. आम्ही त्यांना विचारणा केली की तुमचं ऑफिस जिथे कुठे असेल, आम्ही सगळं कंत्राटी कामगार येऊन त्या विषयासंदर्भात आम्हाला बोलायचं आहे, तर त्यांनी परिपूर्ण माहिती दिलेली नाही. आता जर समजा मागणी पूर्ण झाली तर तुमचा समोरचा पाऊल काय राहणार आहे? आमची जर मागणी झालेली नाही पूर्ण, तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर व मुंबईला प्रकाशगड या ठिकाणी बेमुदत व किंवा साखळी उपोषण करण्याचा आमचा निर्धार असणार आहे. अरे क्रिस्टल कंपनी, अरे क्रिस्टल कंपनी, अरे क्रिस्टल कंपनी, क्रिस्टल कंपनीचा, क्रिस्टल कंपनीचा